फक्त 1 चमचा बेसन आणि चेहऱ्यावर असलेले काळे डाग, वांगाचे डाग, सुरकुत्या कायमचे निघून जातील. सगळे तुम्हाला विचारतील की अशी कोणती होम रेमेडी केली ज्याने तुझा चेहरा एवढा पाण्यासारखा नितळ झाला आहे. अशी बेसनाची सोपी होम रेमेडी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ थोडाही स्किप करू नका. बेसनाचा वापर सौंदर्यासाठी म्हणजे सौंदर्य खुलवण्यासाठी फार पूर्वीपासून केला जात आहे. म्हणजे ज्यावेळेस साबण, फेस वॉश या गोष्टी शोधही लागला नव्हता या गोष्टींचा, तेव्हापासूनच स्त्रिया बेसनाचा वापर करतात. बऱ्याचदा काय होतं, काही स्त्री पुरुषांचा चेहरा हा खूप वर्षांपासून काळा पडलेला असतो, डल झालेला असतो, तर तो चेहरा पुन्हा गोरा करण्याची, अगदी नितळ करण्याची ताकद बेसनामध्ये आहे. तुमच्या चेहऱ्यावरती कितीही जुने काळे डाग असू द्या, वांगाचे डाग असू द्या, ते पूर्णपणे निघून जातील अशी शक्ती या बेसनामध्ये आहे. फक्त योग्य पद्धतीने आपल्याला बेसनाचा वापर करायचा आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण मार्केटमधून केमिकल प्रोडक्ट्स आणतो आणि ते चेहऱ्याला लावतो, परंतु त्याचा आपल्या चेहऱ्याला फायदा होतोच असे नाही. बऱ्याचदा त्याचा साईड इफेक्टच होतो. आपला चेहरा कालांतराने काळा पडायला लागतो. परंतु घरगुती ब्लीच, नैसर्गिक ब्लीच आपण ज्याला म्हणतो, ते म्हणजे बेसन. या बेसनाचा तुम्ही वापर करा. कोणताही केमिकल प्रोडक्ट परचेस करायची तुम्हाला गरज भासणार नाही. आता दुसरा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे तांदळाचं पीठ. पूर्वीच्या स्त्रिया चेहऱ्यासाठी तांदळाच्या पिठाचाही वापर करायच्या. तांदळाचं पीठ म्हणजे चेहऱ्याला लावण्याचा कोरियन सिक्रेट आहे, ज्याने तुमचा चेहरा अगदी नॅचरली ब्युटिफुल दिसणार आहे. कोरियन स्त्रिया जशा सुंदर दिसतात तसंच तुम्हीही सुंदर दिसाल. फक्त योग्य पद्धतीने आपल्याला तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे. साधारणतः अर्धा चमचा तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्यावरती जी डर्ट आहे, धूळ आहे, घाण आहे, ती पूर्णतः निघून जाईल आणि चेहरा अगदी क्लीन होईल. आता यानंतरचा महत्वाचा घटक म्हणजे ग्लिसरीन. ग्लिसरीनमुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येईल, तसेच तुमचा चेहरा ग्लोईंग होईल, ब्राईटनिंग होईल. आणि ग्लिसरीन कोणत्याही सुपर मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा मेडिकल स्टोअरमध्ये तुम्ही विचारलं तरीही तुम्हाला ग्लिसरीन मिळेल. फक्त त्यांना सांगायचं की चेहऱ्यासाठी लावायचं ग्लिसरीन आम्हाला हवं आहे. साधारणतः 1 छोटा चमचा ग्लिसरीन मी इथे घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे गुलाबजल. गुलाबजलमुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्यावरती जे तुमचं वाढणारं वय आहे ते दिसत असेल, फाईन लाईन्स असतील, सुरकुत्या आल्या असतील तर त्या अजिबात दिसणार नाही. वयाच्या 50शीतही तुम्ही अगदी 20 वर्षाचे दिसाल असे गुणधर्म, अशी ताकद गुलाबजलमध्ये आहे. साधारण 1 छोटा चमचा गुलाबजल मी इथे घेतलेला आहे. बऱ्याचदा काय होतं, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यामुळे आपण वयाच्या आधीच म्हातारे दिसायला लागतो. ते जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही रोज रात्री झोपताना गुलाबजल चेहऱ्याला लावा. तुमच्याकडे काहीच नसेल तर फक्त 1 कापसाच्या गोळ्यावर गुलाबजल घ्यायचं आणि चेहऱ्याला लावायचं आणि चेहरा वॉश न करता झोपी जायचं. तुम्ही कधीही म्हातारे दिसणार नाही, एवढी ताकद गुलाबजलमध्ये आहे. आता हे गुलाबजल व्यवस्थित मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. आता या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साध्या थंड पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे. साधारणतः 1 चिमूटभर हळद मी इथे घेतलेली आहे. हळद अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे चेहऱ्यावर असलेली खाज, पिंपल्स दूर होतील. तसेच तुमचा चेहरा लाल दिसत असेल तर तो रेडनेसही कमी होईल. आता इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे माठामधलं. बऱ्याच वेळेला मी हा उपाय करताना कच्च्या दुधाचा वापर करते, परंतु मी इथे तसं केलं नाही, कारण सगळ्यांकडे सगळ्या वस्तू असतीलच असं नाही. आणि इथे तुम्ही दुधाऐवजी पाणी वापरले म्हणून हा उपाय फायदा करणार नाही असं अजिबात नाही. याचा तुम्हाला 100% फायदा होणारच आहे. फक्त बोरवेलच्या पाण्याचा इथे तुम्ही वापर करू नका. गोड पाणी घ्या आणि थंड पाण्याचा वापर इथे करा, गरम पाणी घेऊ नका. आता हा जो फेस पॅक आहे तो आपला तयार झालेला आहे आणि तो कसा लावायचा ते मी तुम्हाला पुढे सांगतच आहे. परंतु माझा हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचला आहे ते मला खाली कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पोहोचतो. आता हा फेस पॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जी डर्ट असते, धूळ असते, ती पुन्हा चेहऱ्याच्या रोम छिद्रांमध्ये जाणार नाही. आणि चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर हा फेस पॅक तुम्ही ब्रशच्या साहाय्याने लावू शकता किंवा हाताने लावला तरीही चालेल. बऱ्याचदा आपल्याला एखाद्या पार्टीला जायचं असतं, लग्नाला, फंक्शनला जायचं असतं, परंतु आपल्याला फेशियल करण्यासाठी वेळ नसतो. तर अशा वेळेला तुम्ही हा फेस पॅक एकदा चेहऱ्याला लावा. अगदी 5 मिनिटात तुमचा चेहरा ग्लोईंग होईल. चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारची चमक येईल आणि सगळे तुम्हाला विचारतील की तू चेहऱ्याला काय लावलं आहे किंवा कोणतं फेशियल केलेलं आहे. या पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याला मसाज करा किंवा नुसता हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्याला लावला तरी चालेल. याची 1 लेअर लावली तरीही चालेल, 2-3 लेअर लावल्या तरीही चालेल. फक्त 10 मिनिटांनी तुम्हाला चेहरा वॉश करायचा आहे. नाहीतर जास्त वेळ तुम्ही जर ठेवलं तर चेहरा कोरडा पडू शकतो, कारण याच्यामध्ये बेसनाचा वापर आपण केलेला आहे. 10 मिनिटांनंतर त्वचेमध्ये झालेला बदल तुम्ही पाहू शकता. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2दा चेहऱ्याला लावला तरीही चालेल. हा फेस पॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी आपल्याला आणखीन एक स्टेप करायची आहे, ती म्हणजे आपल्याला चेहऱ्याचं स्क्रब करायचं आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर आधी जी डर्ट आहे, धूळ आहे, ती निघून जाईल आणि चेहरा पूर्ण क्लीन होईल. आणि मग तुम्ही हा जर फेस वॉश लावला तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा होईल. आता हे स्क्रबिंग करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे साखर.
साधारणतः 2 चमचे साखरेचा मी इथे वापर केलेला आहे. साखर हे एक उत्तम स्क्रबर आहे. याने काय होतं, तुमच्या चेहऱ्यावरचं जे डर्टची लेअर आहे, मळाची लेअर आहे, ती मुळासकट नाहीशी होते आणि चेहरा गोरा दिसायला लागतो, क्लीन दिसायला लागतो. आता ही जी साखर आहे ती तुम्ही पावडर फॉर्ममध्ये वापरली तर अतिउत्तम, परंतु मी इथे रॉ फॉर्ममध्येच घेतलेली आहे. आता या साखरेमध्ये आपल्याला ऍड करायचं आहे मध. जर तुमच्याकडे मध नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हे मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईल. मधामुळे तुमचा चेहरा नॅचरली मॉइश्चराईज होणार आहे. म्हणजे या उपायाने चेहरा कोरडा पडायला नको म्हणून मध इथे वापरले, जे की तुम्हाला नॅचरली मॉइश्चराईज करेल. तुमची त्वचा जी आहे ती कोमल होईल, चमकायला लागेल, चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा ग्लो येईल. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. जर आपण असंच हे चेहऱ्याला लावलं तर चेहऱ्याला स्क्रॅच पडण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्याला साखर पूर्ण मेल्ट होऊ द्यायची आहे. तुम्ही इथे पिठी साखरेचा वापर केला तरीही चालेल. या पद्धतीने आपलं हे स्क्रब जे आहे ते तयार झालेलं आहे. 13 ते 14 वर्षाच्या वरील सर्व वयोगटातील मुलं मुली, स्त्री पुरुष आपला हा उपाय करू शकतात. याने तुमच्या चेहऱ्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. जर तुम्हाला यातील एकाही पदार्थाची ॲलर्जी असेल तर तुम्ही आधी हा जो उपाय आहे तो करण्याआधी पॅच टेस्ट करा. म्हणजे हे मिश्रण आधी हाताला लावून बघा. जर तुम्हाला सूट झालं तरच तुम्ही चेहऱ्याला लावा. आता याच्यामध्ये मी पुन्हा थोडासा मध ऍड केलेला आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्याचं व्यवस्थित स्क्रबिंग होईल. बऱ्याचदा काय होतं की बाजारातले जे फेस वॉश आहेत किंवा साबण आहेत याचा आपण अतिरिक्त चेहऱ्यावर वापर करतो, त्यामुळे चेहरा हळूहळू ड्राय होतो, डल होतो आणि मग कायमचा तो काळा पडायला लागतो. तर हे सगळं रोखण्यासाठी अधूनमधून अशा नैसर्गिक रेमेडीचा आपण आपल्या चेहऱ्यासाठी वापर करायला हवा. म्हणजे आपण पूर्वीच्या काळी ज्या वस्तू वापरत होतो त्या आताही चेहऱ्यावर वापरल्या पाहिजे. निसर्गाने आपल्याला भरपूर सारं करून ठेवलेलं आहे, तर त्या गोष्टींचा आपण फायदा घेतला पाहिजे. आता हे जे स्क्रब आहे ते तुम्ही आठवड्यातून 2दा करू शकता. तसेच उन्हाळ्यामध्ये भरपूर स्किन टॅन होतं, म्हणजे चेहरा अगदी काळा पडलेला असतो. तर अशा वेळी देखील तुम्ही हे स्क्रबिंग करून तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग घालू शकता. हे स्क्रबिंग झाल्यानंतर तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे आणि त्यानंतर मग मगाशी जो मी फेस पॅक तुम्हाला सांगितला होता तो चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. तुम्ही रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी हा उपाय करू शकतात किंवा ज्या गृहिणी आहेत त्यांनी दुपारी काम आवरल्यानंतर हा उपाय केला तरीही चालेल. अगदी निवांत वेळ घ्या, स्वतःला वेळ द्या, म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल. बरेच जण मला विचारतात की काय करायचं आहे चेहरा गोरा करून, किंवा आपला चेहरा जो आहे तो सुंदर दिसला तर काय फायदा आहे. त्याने आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्यालाच चांगलं वाटतं. त्यामुळे असा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा. या व्हिडिओचा तुम्हाला थोडा जरी फायदा झाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला हाईप करा आणि जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओचा फायदा व्हावा यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.